गेल्या 2 तासिकांमध्ये आपण सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे यांची आरशातली स्त्री ही कविता अभ्यासत आहोत. आपण पाहिलं होतं की आरशातली स्त्री म्हणजेच आरशात न्याहाळणाऱ्या स्त्रीचं प्रतिबिंब आहे. मन अंतर्मन यांच्यातला हा संवाद आहे. स्त्री जेव्हा आरशात स्वतःचं रूप न्याहाळते तेव्हा आरशातलं प्रतिबिंब तिच्यातल्या काही हरवलेल्या गोष्टींबद्दल सांगत असते. तिचं पूर्वरंग तिला नव्यानं समजावून सांगते, त्याचा परिचय करून देते. ज्या भूतकाळाचं आरशात पाहणाऱ्या स्त्रीला विस्मरण झालेलं आहे त्याचं संस्मरण ते प्रतिबिंब पुन्हा करून देत आहे. अशा पद्धतीनं आरशातल्या प्रतिबिंबाचं कथन आरशात न्याहाळणाऱ्या स्त्रीबद्दलचं आपण पाहत होतो. आता थोडी कविता आपली राहिलेली होती समजून घ्यायची. वास्तविक कविता एका तासिकेत पूर्ण व्हायला पाहिजे ही तांत्रिकता मला माहिती आहे, परंतु या कवितेतला एकूणच सामाजिक आशय फार वेगळा आहे आणि म्हणून तो धावपळ करत कसाबसा गुंडाळणं हे अयोग्य आहे. आणि म्हणून आपण ही आशय घन असलेली कविता 3 भागात स्पष्ट करतो आहे. यापूर्वीच्या तासिकेत नंतर जी राहिलेली कविता आहे ती आता आपण पाहणार आहोत, तर लक्ष द्या. अंतर्मन सांगत होतं, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कडा. हंबरणं आपण पाहिलं कालच्या तासिकेत आणि आठवण दिली होती. काळीच हंबरणे ही प्रतिमा कशी बोलकी आणि भाव व्याकुळ आहे. हंबरून वासराले चाटते जवा गाय. तव्हा तिच्या मंदी मले दिसती माही माय. ही कविता गाजलेली आहे, तुम्ही ऐकली असाल. आणि त्याबद्दल चुकीची माहिती थोडी तुमच्या जवळ आहे. सुर्व्यांची कविता आहे म्हणून ती, पण कविवर्य नारायण सुर्व्यांची ही कविता नाही. ती समाधान गणपत पाचोड यांची रचना आहे, हे आपण लक्षात ठेवा. या निमित्तानं मी सहज बोललो. तर हंबरून वासराले चाटते जवा गाय. आणि तवा तिच्या मंदी मले दिसती माही माय. कोणा? हंबरणाऱ्या गायीत. वासरासाठी जिचा जीव व्याकुळ झालेला आहे त्या गायीत आई दिसते.
हे कवी लोक फार विलक्षण संवेदनशील असतात. प्रतिभाशक्ती जबर त्यांना लाभलेली असते आणि त्या बळावर काय खेळतात ते आणि खेळवतात शब्दांना. फार फार भावणारी प्रतिमा आहे तिथली. इथली ही प्रतिमा पहा, काळीज हंबरते, ते व्याकुळ होऊन गेलेली आहे. संसाराच्या गुंत्यात गुंतून पडलेली ही आरशात न्याहाळणारी स्त्री इतकी व्यस्त झालेली आहे, ग्रस्त झालेली आहे, व्याकुळ आणि सदैव काळजीच काळजी वाहणारी. आणि अशा संसारातले हे सारे व्याप ताप, अयोग्य प्रथा, परंपरा, अनिष्ट चालीरीती, त्याच तू गोंजारत गोंजारत जगते आहेस. अस्तित्व हरवून बसली आहेस. असं हे तुझं रूप हल्लीच वर्तमानातलं पाहून ते प्रतिबिंब म्हणते, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. कोणाचं काळीज हंबरते? त्या बिंबाचं. हादरून जाते ते प्रतिबिंब, ती आरशातली स्त्री, आणि विचार करते, काय सुंदर पूर्वरंग होतं आणि काय दशा झाली आज. यापूर्वीच्या ताशिकेत दशा, दिशा, अवदशा बोललो आहे आपण यावर, आठवते? आणि शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. फाटलेले हृदय, एकाहून एक प्रतिमा आहे तिथे. कशाने फाटलेलं हे हृदय आणि कोणाचं? तर ते आहे आरशात न्याहाळणाऱ्या स्त्रीचं हृदय फाटून गेलेलं. कशाने फाटलं? तर या संसारातल्या सहन कराव्या लागणाऱ्या व्याप तापन, अनिष्ट, अयोग्य चालीरीती, प्रथा, परंपरा, रूढी, या सगळ्या गोष्टींनी. आणि तरी जे अयोग्य आहे, ज्या ज्या गोष्टी अनिष्ट आहे त्या झुगारून द्याव्यात. पण नाही, ते झुगारून न देता उलट आपणच आपल्या मनाची समजूत काढण्यासाठी आपलं फाटलेलं हृदय ती कशी बशी सांधण्याचा, शिवण्याचा केविलवाना प्रयत्न करते. केविलवानी झाली ती, अस्तित्वहीन ठरलेली ती. आणखी काय करते? नि पदराखाली झाकतेच देहामधल्या असह्य कळा. पदराखाली काय झाकतेस? देहामधल्या असह्य कळा. असह्य, सहन न होणाऱ्या, सहन करण्याच्याही पलीकडे असलेल्या कळा, वेदना, व्यथा तू पदराखाली झाकतेस. पदराखाली झाकतेस, हृदयात झाकून ठेवतेस, लपवून ठेवतेस. तर ह्या तुझ्या वाट्याला वर्तमान काळात आलेल्या व्यथा, वेदना आणि एकूणच संकुचित झालेलं जीवन, तेही तू झाकून ठेवतेस. त्याविरुद्ध बंड करून सामोरे जात नाही त्याला तू, उलट झाकून ठेवतेस. आणि अशास्त कारणानं मग अस्तित्व संपते, संपलंही ते. तर अशा पद्धतीनं आरशातलं प्रतिबिंब
म्हणजे त्या स्त्रीचं अंतर्मन. या सर्व गोष्टींची आरशात पाहणाऱ्या स्त्रीला आठवण करून देते. संपूर्ण पूर्वरंग भूतकाळ त्या आरशात पाहणाऱ्या स्त्रीच्या पुढे उभा केलेला आहे, अगदी जिवंत केलेला आहे. सजीव वाटावं असं हे शब्दचित्रण केलेलं आहे. तीच बोलली आतापर्यंत आरशातली स्त्री. कोणासोबत? आरशात पाहणाऱ्या स्त्रीसोबत. म्हणजे स्त्रीचं अंतर्मन मनाशी बोलते आहे, बाह्य मनाशी बोलते आहे. ठीक आहे. आता आरशात न्याहाळणारी स्त्री, तिची प्रतिक्रिया काय हे सगळं ऐकून तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंद कळते. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. काय म्हणाली? रडू नकोस खुडे, रडू नकोस, उठ उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. या आरशात न्याहाळणाऱ्या स्त्रीला तिचं पूर्वरंग किती सुंदर, मनमोहक, तजेलदार, अलवार, सुकुमार होतं ते सगळं समजावून सांगितलं. तिच्या डोळ्यासमोर तिचं पूर्वीचं जीवन, बालपण कसं होतं, तारुण्य कसं होतं हे सगळं उभं केलं, दाखवून दिलं. आणि हे सार ऐकून मग ते पाहून ही आरशात न्याहाळणारी स्त्री हिंद कळते. हिंद कळणं समजते का? मन हेलकावे घेते, हेलावून जाते ना तिचं मन. आपला गतकाळ भूतकाळ ऐकून हेलावते मन. पाणी नाही का, पाण्यासाठी हा शब्द वापरतात खास करून. हिंद कळते, ते हालते. भांड्यात पाहून पहा ना, पाणी हलवून पहा जरासं कसं हलते ते. पाण्यात नदीचं पाणी असेल, टाक्यातलं पाणी असेल, एखादा खडा टाकून पहा, वलय निर्माण होतं. इथे हिंद कळते. काय पाणी हिंद कळते काय? नाही. मग काय हिंद कळते? या आरशात पाहणाऱ्या स्त्रीचं मन हिंद कळते, हेलावून जाते तिचं अंतःकरण. कशामुळे? तिच्या विस्मरणात गेलेला भूतकाळ अंतर्मनानं तिच्या पुढे पुन्हा साकारल्यामुळे, तो पुन्हा जसाच्या तसा उभा केल्यामुळे हेलकावून जाते मन. आणि अशातच याच अवस्थेत काय घडते? ती मला गोंजारते. आता कोण गोंजारते? तर ते आरशातलं प्रतिबिंब, आरशातली स्त्री. ती मला गोंजारीत जवळ घेत, ती जवळ घेते, गोंजारते तिला, जवळ घेते तिला, कवटाळते तिला, छातीशी लावते तिला. म्हणजे रुसलेलं मूल, त्याचा रुसवा काढण्यासाठी आपण नाही का त्याला जवळ घेत, त्याला थोपटतो आणि त्याचं मन बहलविण्याचा प्रयत्न करतो. बस तोच भाग आहे आता इथे. हेलावून गेलेलं मन, अवस्था केविलवाणी झालेली आहे या आरशातल्या स्त्रीची. म्हणून मग तिला ते आरशातलं बिंब, आरशातली स्त्री जवळ घेते, अंजारते, गोंजारते
आणि अधिकार वाणीनं तिला पुढचं सांगते. काय म्हणाली अधिकार वाणीने ती आरशातली स्त्री? पहा, अति महत्वाचा. रडू नकोस खुडे, रडू नकोस खुडे वेडे, रडू नकोस, अशी रडत बसू नकोस, त्यानं काहीही भेटणार नाही. केवळ रडण्यानं काहीही साध्य होणार नाही, म्हणून रडू नकोस. पुसते अश्रू, थांबव रडणं. हेलकावणाऱ्या या मनावर संयमानं ताबा मिळव. सांभाळ स्वतःला. उठ, उठ. कशासाठी उठ? जागी हो, सावध हो. उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. अश्रूंचा विचार करू नकोस. अर्थशून्य आहे हे. अस्तित्वहीन करणाऱ्या या गोष्टी आहेत. रडू नकोस, मी अशी होते, आता कशी झाले, त्याचा पश्चातापही करण्याची गरज नाही. सोड ते सगळं. जे झालं ते झालं, सोडून दे. त्याचा विचार करू नकोस. आणि आता हे सारं आठवून वाईटही वाटून घेऊ नकोस. त्याच्यासाठी काय कर, डोळ्यातले अश्रू त्या शेजारच्या तळ्यात सोडून दे. म्हणजे तुझ्या मनात ते जपू नकोस. आता मी तुझं जे पूर्वरंग तुला उलगडून दाखवलं आणि त्यामुळे तुला असं वाटायला लागलं की ती मीच का ती ही, सोडून दे आणि घेऊन ये. सोडून दे. काय सोडून दे? ती व्याकुळ अवस्था, ते मनाचं हेलकावणं सोड. त्या सगळ्याच गोष्टी सोडून दे. संकुचितपणा, जो स्त्रीत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिगामी आहे, तो सोडून दे, काढून टाक मनातून. आणि जरा पुरोगामी नवे विचार अंगीकार, घेऊन ये हातात. ते सोडून दे जुनं आणि नवं काय घेऊन ये. घेऊन ये हातात. काय घेऊन यायला सांगितलं? नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. त्या तळ्यात हे सोडून दे अश्रू. आणि ज्या तळ्यात अश्रू सोडायला सांगितलेले आहेत त्याच तळ्यात प्रसन्न ताजी टवटवीत उमललेली कमळ आहे, शुभ्र कमळ आहेत. ती घेऊन ये, त्याचा स्वीकार कर. तळ कोणता आहे हो हे? कोणत्या तळ्यात? तू ज्या तळ्यातले विचार घेऊन जगतेस त्याच्याच शेजारी नवतळ आहे. अंतःकरणातच कप्पे. तुझ्या हृदयाच्या कप्प्यात आणखी हे तळ आहे ना, ज्याच्यात टवटवीत ताजी उमललेली प्रसन्न, मनाला प्रसन्न करणारी, मनाला बहलविणारी, आनंद देणारी अशी शुभ्र छान सुंदर कमळ आहेत. ती कमळ हातात घेऊन ये, म्हणजे त्याचा स्वीकार कर. आता ही शुभ्र कमळ, त्याच्यातून काय सूचित करायचं आहे कवयित्रीला?
तर शुभ्र कमळ आहेत मानवी जीवनाला प्रसन्न करणारे असे तेजोमय, टवटवीत, जीवनाला नव्यानं पालवी फुटावी आणि टवटवी यावी जीवनाला असे नवे विचार, ते नवे विचार आत्मसात कर. त्याच तळ्यात आहे, ते तळही तुझ्याच जवळ आहे. हृदय, अंतःकरण, अंतःकरणाचे कप्पे तिथेच आहे ते. तर तिथून तू हे घ्यायला पाहिजे होतेस, शुभ्र कमळ, ते घेतले नाहीस. म्हणून ही अशी गत झाली तुझी. तुझी गत त्यामुळे अशी झालेली आहे. आता त्या तशेतून तुला मुक्त व्हायचं आहे, बाहेर पडायचं आहे. जगण्याला, जीवनाला, आपल्या आयुष्याला नवी दिशा द्यायची आहे, प्रगती करायची आहे. प्रगती करायची, स्त्रीत्व सर्वांग सुंदर नटवायचं आहे. तर त्यासाठी तुझ्याच अंतःकरणात असणाऱ्या शुभ्र कमळांच्या फुलांचा स्वीकार कर. म्हणजे स्त्रीत्वाचा, स्त्रीचा, तिच्या व्यक्तिमत्वाचा एकूणच सर्वांगीण विकास करणारे असे सुंदर नवे पुरोगामी विचारांचा आधार घे. ते अंगीकार, त्याचा स्वीकार कर. आजपर्यंत तू या मनुष्य समाजातील त्या अयोग्य प्रथा, परंपरा, अनिष्ट चालीरीती याच्या जोखडाखाली दबून राहिलीस. आता ते जुलमी जोखड झुगारून दे. जे लादलेलं आहे मनावर सोड, फेकून दे, मोडून टाक ती चौकट संकुचित विचारांची आणि त्या चौकटीतून बाहेर ये. स्त्री आहे, मलाही आत्मसन्मान आहे, ही अस्मिता जागव. ही अस्मिता जागव. ती अस्मिता जागली एकदाची की मग पहा काय परिवर्तन, काय बदल होतो तो, काय जीवन सुंदर होते. मग शुभ्र कमळ कशाचं प्रतीक म्हणून आलेले आहे, आलं लक्षात? सुंदर सुंदर नव विचारांचं प्रतीक आहे. पांढऱ्या शुभ्र कमळाचा स्वीकार कर. म्हणजे स्त्री जीवन, स्त्रीत्व, स्त्रीचं व्यक्तिमत्व फुलविणारे नवे टवटवी विचार, त्या विचारांचा स्वीकार कर आणि त्याच्यानुसार पुढची वाट चाल. पुढची वाट त्याच्यानुसार चाल. म्हणजे आता तुला जे प्राण हरवून बसलेल्या पुतळीचं रूप दशा प्राप्त झालेली आहे, त्यातून तू मुक्त होशील. मग जातिवंत आणि जिवंत मूर्ती, मूर्तिमंत जगणं तसं होईल. आणि असं मूर्तिमंत जगण्यासाठी या विचारांची गरज आहे. नव्या विचारांची कास धर आणि त्याच्यानुसार पुढची वाट चालत राहा, वाटचाल कर. म्हणजे
तुझी प्रगती निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा त्या अनिष्ट अयोग्य प्रथा परंपरांच्या गुंत्यात पुन्हा अशीच गुरफटून राहिलीस तर अधोगती ठरलेली आहे. अधोगती ठरलेली आहे. आपल्याला प्रगती करायची आहे, प्रगती साधायची आहे. त्याच्यासाठी स्त्रीत्व जपताना लागणारी जी अस्मिता आहे त्या अस्मितेचं भान प्रत्येक स्त्रीनं ठेवलं पाहिजे. तेव्हा तिची प्रगती होईल. हा महत्वाचा संदेश या सामाजिक कवितेतून, सामाजिक आशय घन असलेल्या या कवितेतून कवयित्रीनं दिलेला आहे. लक्षात आलं का? कविता समजली का? आता आपली आरशातली स्त्री ही कविता पूर्ण झाली. म्हणजे तुमच्या पुरती ती पूर्ण झाली, अभ्यासापुरती पूर्ण झाली. जीवनासाठी ती संपणारच नाही. आमच्यासाठी ती संपलेली नाही, तुमच्या अभ्यासापुरती केवळ संपलेली आहे. ठीक आहे. यानंतर स्वाध्याय कृती दिलेल्या आहेत. मी वारंवार सांगतो, कविता समजलेली असेल, आम्ही आमच्या बुद्धीनं, आमच्या अनुभवाप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता ते समजलं असेल तर पुढचं काम करण्याची जबाबदारी शिरावर घ्या आणि सराव चांगला व्हावा म्हणून त्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. कराल प्रयत्न म्हणजे चालाल तर चालाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे म्हणाले होते? वाचाल तर वाचाल. तसंच हे काहीसं आहे. आम्ही सांगतो त्या पद्धतीनं चालाल तर चालाल, नव्हे धावाल. पण दुर्लक्ष जे करतील त्यांच्यासाठी काय बोलावं आम्ही? प्राण हरवलेली पुतळी ही प्रतिमा नुकतीच गेली आहे. त्याचं अधिक स्पष्टीकरण पुन्हा तुमच्यासाठी मी करणं अनावश्यक होईल. म्हणून आता आपण इथेच थांबूया. ठीक आहे.